मित्र हो नमस्कार. मी प्रल्हाद भोपे. आज आपणासमोर कादंबरीचे घटक या संदर्भानं विषय मांडणी करणार आहे. कादंबरी हा जीवनप्रवाहाबरोबर चालणारा, जीवन व्यवहाराबरोबर प्रवास करणारा असा साहित्य प्रकार आहे. लेखकाचा दृष्टिकोन, कथानक, घटना, पात्रे, निवेदन, भाषा, वातावरण इत्यादी घटकांनी कादंबरीची संरचना उभी राहते. कादंबरी कोणत्याही विषयावर लिहिली जाऊ शकते. हा विषय म्हणजे त्या कादंबरीचं कथाबीज असतो. एखादा लहान विषय पुढे कादंबरीद्वारे वृक्षात रूपांतरित होतो, कादंबरी रूपी वृक्षात रूपांतरित होतो. बऱ्याच कादंबरीकारांनी आणि कादंबरी लेखनाचे प्रयोजन सांगताना या कथाबीजाचा उल्लेख केला आहे. थोडक्यात लेखकाला जे सांगायचे असते, व्यक्त करायचे असते, तो कादंबरीचा विषय होय. याशिवाय कादंबरीचे घटक आपल्याला पाहता येतील. कादंबरीचे कोणते घटक आहेत? त्यामध्ये पहिला घटक जो आहे तो घटक आहे कथानक. कादंबरी हा निवेदनप्रधान वाङ्मय प्रकार असल्यामुळे त्यात सांगण्याजोगा मजकूर भरपूर असतो. या मजकुराला आपण कथानक असे म्हणतो. कथानकात घटना, प्रसंग, पात्रे, निवेदन पद्धती या सर्वांचा समावेश होतो. कथानकात हे सर्व घटक एकत्रितपणे येत असल्यामुळे कथानक एकात्म बनते. कादंबरीतील कृती कोणत्या स्थलकालाच्या अवकाशात घडत आहेत, कादंबरीतील पात्र काय करीत आहेत, त्यांचे विचार काय आहेत, हे कादंबरीकार सांगत असतो. या साऱ्यांची जुळणी करणाऱ्या एकात्म घट्ट विणीलाच कथानक असं म्हटलं जातं. कादंबरीत एखादी गोष्ट असतेच, पण कादंबरीतल्या त्या गोष्टीत अनेक घटकतत्वे एकापाठोपाठ रचलेली असतात. या घटकतत्वाच्या साह्यानेच कादंबरीतले कथानक सिद्ध होत असते. E.M. फॉर्स्टर गोष्ट आणि कथानक यांच्यातला फरक स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण देतात. ते असे की राजा मेला आणि त्यानंतर राणी मरण पावली ही गोष्ट आहे, परंतु राजा मेला आणि नंतर त्या दुःखाने राणी मृत्यू पावली हे कथानक आहे. फॉर्स्टर यांनी दिलेल्या उदाहरणानुसार गोष्टीत एका घटनेमागे दुसरी घटना काय, कोणती घडली हे सांगितले जाते. मात्र कथानकातील गोष्टीत निर्माण झालेली दुसरी घटना का, कशी व कोणत्या कारणाने घडली हा नवा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न कथानकात केला जातो. म्हणजेच गोष्टीत कथानक नसून कथानकात गोष्ट दडलेली असते. अशा प्रकारे कथानक म्हणजे कादंबरीकाराने वाचकासमोर ठेवलेली प्रसंगाची, व्यक्तीच्या कृतीची, विविध घटनांची जुळणी असते. यातूनच कादंबरीला गतिमानता प्राप्त होते व कथानक विस्तार पावते. कथानक हा कादंबरीचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कथानकात घटना, पात्रे यांचा समावेश असतो. घटना व पात्रे यांच्या परस्पर संबंधातून क्रिया घडतात, त्यामुळे कथानक साकार होऊ लागते. घटना हा कादंबरीतला लहानातला लहान घटक असतो. घटनेला हेतू, जीवनदृष्टी, मूल्यभाव यांची आवरणे असतात. त्यामुळे घटनेचे मूळ स्वरूप लुप्त होऊन ती नवे रूप धारण करते. कादंबरीत घटना अनुक्रमाने येऊन चालत नाहीत. कथानक तयार होण्यासाठी उद्देशानुसार क्रमभंग होतो. काही घटना वगळाव्याही लागतात आणि गरजेनुसार कादंबरीकार घटना हाताळत असतो. घटना केवळ क्रमानुसार आल्या तर त्याची गोष्ट तयार होईल, पण कार्यकारण भावानुसार त्याची मांडणी क्रम मोडून झाली
तर कथानक तयार होते. कथानकात उत्कंठा, हुरहुर, विस्मय, कलाटणी वगैरे तंत्राचा कादंबरीकार अवलंब करतो. कथानकात उपकथानके मूळ कथानकाला प्रभावशाली करण्यासाठीच येत असतात. वास्तववादी अस्तित्वलक्षी कथानकाचे निराळेपण आपल्याला सहज जाणवते. थोडक्यात कथानक ही व्यापक गोष्ट आहे, म्हणून कथानकात कादंबरीतील पात्रे, प्रस्तुतीकरण पद्धती, वातावरण, दृष्टिकोन, भाषा या सर्वांचाच समावेश होतो. मित्रहो, कादंबरीचा दुसरा जो घटक आहे तो घटक आहे पात्रविचार. कथानकाला गतिमान करण्याचे काम पात्रेच करत असतात. एखाद्या कादंबरीत किती पात्रे असावीत याला ठराविक नियम नाही. कादंबरी हा साहित्य प्रकार समाज जीवनाबरोबर वाढत जाणारा असल्यामुळे समाज जीवनातले व्यवहार, माणसामाणसातील परस्पर संबंध, राग, लोभ, हर्ष, खेद या भावना याच्या केंद्रस्थानी माणूसच असतो. व्यक्तिव्यक्तींच्या संबंधाच्या जाळ्यांनीच समाज घडतो. समाजाचे खरे दर्शन व्यक्तीच्या विविध कृती उक्तीद्वाराच घडते. या कृती उक्ती व्यावहारिक तसेच मानसिक असतात. पण कादंबरीतील पात्रे या काही खरोखरीच्या व्यक्ती नसतात. त्या खऱ्या असल्याचा आभास निर्माण केलेला असतो. एकाच कादंबरीकाराने त्या निर्माण केलेल्या असतात. प्रत्येक पात्राला कादंबरीकाराने विशिष्ट व्यक्तिमत्व दिलेले असते. लेखकाने आपले विविध अनुभव या विविध पात्रामध्ये वाटून दिलेले असतात. लेखक काही विशिष्ट हेतू ठेवून ही पात्र निर्मिती करतो. त्यामुळे काही पात्रे नैसर्गिक तसेच मानसिकदृष्ट्या खूप समृद्ध असतात. तर काही अजिबात नसतात. कादंबरीत अशा प्रकारे अवतरणाऱ्या व खऱ्या नसणाऱ्या पात्रांना कागदी पात्रे असे म्हणतात. कादंबरीत येणाऱ्या पात्राचे ढोबळपणे मुख्य पात्रे व गौण पात्रे असे वर्गीकरण केले जाते. मुख्य पात्रात नायक, नायिका, खलनायक, प्रतिनायक यांचा समावेश होतो. तर गौण पात्रात इतर सर्वसाधारण पात्रांचा समावेश होतो. खरे तर ज्याच्यामुळे जी कृती घडते त्या कृतीचे ते पात्र नायकच असते. म्हणजे प्रत्येक पात्र महत्त्वाचे असते. कादंबरीतील पात्रे जशी मानवी असतात तशी अमानवी देखील असतात. कधीकधी निसर्गसुद्धा पात्र म्हणून येतो. एखाद्या वैज्ञानिक कादंबरीत एखादे यंत्रपात्र असते. विशिष्ट व्यक्तीशी निगडीत असलेला एखादा संदर्भ देखील पात्ररूप होतो आणि या पद्धतीनं ते कथानक, ती पात्र, अनेक पात्र म्हणजे कथेत जसे कमी पात्र असतात तसे कादंबरीमध्ये अनेक असे पात्र आपणास भेटत असतात. म्हणूनच लेखकापेक्षा काही कादंबरीतील पात्रे अधिक लोकप्रिय झालेली दिसून येतात. उदाहरणार्थ कोसलामधील पांडुरंग सांगवीकर, गोतावळामधील नारबा हे पात्र. कादंबरीचा तिसरा घटक जो आहे तो महत्त्वाचा म्हणजे लेखकाचा दृष्टिकोन. कादंबरीचे घटक कोणते या दृष्टीने विचार केला तर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून प्रत्यक्ष कादंबरीकाराचाच विचार करावा लागेल. लेखकाच्या मनोभूमीतून कादंबरीचा जन्म होत असतो. साहजिकच लेखकाचे व्यक्तिमन, त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन, त्याच्यावरील संस्कार, त्याच्या प्रतिभेची झेप, त्याचे समाजवलोकन, त्याचे मानवी मनाचे ज्ञान, त्याचा अभ्यास, त्याची वृत्ती प्रवृत्ती यासारख्या अनेक गोष्टीचा लेखकाच्या साहित्य निर्मितीवर परिणाम होत असतो. या संदर्भामध्ये समीक्षक डॉक्टर दिलीप धोंडगे यांचे विधान अर्थपूर्ण वाटते. ते लिहितात, कादंबरीकार हा कलावंत असल्यामुळे तो जीवनातल्या प्रसंगाचे छायाचित्रण करीत नाही तर जीवनात घडणाऱ्या
घटना प्रसंगाचा त्याच्या मनावर परिणाम होतो. त्यामुळे त्याच्या मनात काही प्रतिक्रिया तयार होतात. या प्रतिक्रियांना त्याच्यापाशी असलेल्या नैतिकतेचा आधार असतो. यामुळे त्याचा दृष्टिकोन तयार होतो. स्वाभाविकच विशिष्ट घटना प्रसंगाची निवड करून त्यांची विशिष्ट दृष्टिकोनाने जुळणी करून कादंबरीला कलात्मकता व कथनात्मकता तो प्राप्त करून देत असतो. अशा प्रकारे कौटुंबिक, सामाजिक, नैसर्गिक वातावरणामुळे लेखकाचे व्यक्तिमत्व जसे घडत असते, त्याप्रमाणे त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो आणि याच दृष्टिकोनातून तो वास्तव घटना प्रसंगाच्या आधारे काल्पनिक साहित्याची म्हणजेच कादंबरीची निर्मिती करीत असतो. लेखकाचे समाजाशी असलेले नाते त्याला प्रेरणा देणारे ठरते. हे नाते त्याला विषयासाठी आव्हान देते. लेखक ज्या वातावरणात वाढत असतो किंवा वाढलेला असतो, त्या सामाजिक सांस्कृतिक वातावरणाचे त्याच्यावर परिणाम होतात. इतकेच नव्हे तर निसर्गही त्यात आपला वाटा उचलतो. लेखकाचे प्रेरणास्थान व नैसर्गिक वातावरणातही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदाहरणार्थ, वज्राघातमधला जलविहार नजरेसमोर आणला म्हणजे याची साक्ष पडते. कादंबरीच्या लेखकाला सारे जीवन हजारो हातांनी बोलवीत असते. त्यामुळे त्याच्या अनुभवाला नकळत व्यापक क्षेत्र प्राप्त होते. कसलीही आणि कुणाचीही बंधने त्याच्यावर नसल्याने त्याच्या अनुभवाइतकेच त्याचे विषयही विस्तृत प्रमाणावर असू शकतात. कादंबरीचा आवाका आणि विस्तृत कालपट यामुळे इतर साहित्य प्रकार हाताळणाऱ्या लेखकापेक्षा कादंबरीकार कादंबरी निर्मितीच्या बाबतीत खूपच स्वातंत्र्य उपभोगत असतो. म्हणूनच सर्वार्थाने तो कलंदर ठरतो. कादंबरीकार हा त्याच्या दृष्टिकोनानुसार कादंबरीतील इतर घटकांची निर्मिती करीत असतो. म्हणजेच कथानक, पात्रविचार, वातावरण, निवेदन, भाषा शैली या घटकावर लेखकाच्या दृष्टिकोनाचा प्रभाव पडत असतो. म्हणूनच लेखकाचा दृष्टिकोन हा कादंबरीत सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मित्रहो, चौथा जो घटक आहे कादंबरीचा तो म्हणजे वातावरण. कादंबरीकार घटना, प्रसंग, व्यक्ती यांच्याद्वारा जे कथानक निर्माण करतो, त्या कथानकाला वास्तवता, अस्सलपणा प्राप्त होण्यासाठी वातावरण निर्मितीची आवश्यकता असते. विशिष्ट स्थळ, काल याची निर्मिती करून व्यक्तीच्या हालचालीस वाव देण्याची गरज असते. ही स्थलकाल निर्मिती पूर्णतः काल्पनिक असली तरी वातावरण निर्मितीमुळे वास्तव किंवा ती खरी वाटायला लागते. कादंबरीला असणारी स्थलकालाची चौकट, भौगोलिक सांस्कृतिक परिसर, पात्रे, घरे, रस्ते हा सारा वातावरणाचा भाग समजला जातो. याशिवाय म्हणजे बापट गोडबोले यांनी या संदर्भानं विस्तृतपणे लिहिलेलं आहे. चित्रकलेमध्ये पार्श्वभूमीचे जे कार्य तेच कादंबरीत वातावरणाचे आहे. चित्रातील पार्श्वभूमीने त्या चित्रातील देखाव्यास जसा एक प्रकारचा उठाव मिळतो, इतकेच नव्हे तर त्या चित्रातील विशिष्ट प्रसंगातील खरे मर्म कळण्यास जशी तिची मदत होते, तसेच कादंबरीतले वातावरण हे कथानक व व्यक्तिदर्शन यातील रहस्य उलगडण्यास फार उपकारक होते. चित्रकार ज्याप्रमाणे चित्राला अधिक आकर्षक आणि सुबक करण्यासाठी प्राप्त पार्श्वभूमीचा आधार घेतो, म्हणजेच ती पार्श्वभूमी त्याला पूरक आणि प्रेरक ठरते, त्याचप्रमाणे कादंबरीकार हा वातावरणाच्या आधारे कथानकाला एका विशिष्ट उंचीवर नेत असतो. म्हणजेच चित्रकलेसाठी पार्श्वभूमी तर कादंबरीसाठी वातावरण हे महत्त्वाचे अपरिहार्य घटक आहेत. आजच्या मराठी कादंबरीचा जो प्रवास झाला तो पाहता आपल्या आवडीचे वातावरण वेळोवेळी तो कादंबरीकार हाताळत असतो. अगदी प्रारंभीची जर कादंबरी आपण घेतली, मुक्तामाला, मंजू घोषा ह्या कल्पनाप्रचूर
प्रवृत्तीची कादंबरी अद्भुत रम्य वातावरणात रंगलेली होती. पुण्यातील सदाशिव पेटी वातावरण तर हरिभाऊंच्या सामाजिक वास्तववादी कादंबऱ्यावर एक शिक्का मारला गेला. फडक्यांनी सुखवस्तू वातावरण व स्वप्नाळू सृष्टी निर्माण करून त्या काळाच्या तरुण पिढीला वेडं लावलं. खांडेकराच्या कादंबऱ्यातील नायक पुष्कळसे दारिद्र्य, ध्येयवाद, राजकारण, देशसेवा यातून घडत होते, तर वाम जोशीच्या कादंबऱ्यांनी भोवतालच्या परिस्थितीचा व कौटुंबिक वातावरणाचा वेध घेतला. पुढे ही कादंबरी नैसर्गिक, प्रादेशिक, ग्रामीण या वातावरणाचा शोध घेण्यात रमली. अशा प्रकारे कादंबरीतून वातावरण हा घटक महत्त्वपूर्ण असल्याचे जाणवते. कादंबरीचा नंतरचा जो घटक आहे तो आहे निवेदन पद्धती. कादंबरी हा निवेदन प्रधान वाङ्मय प्रकार आहे. कादंबरीला कथानक असतं. हे कथानक निवेदन या घटकाद्वारे प्रस्तुत केलं जाते आणि कोणाच्या तरी दृष्टीतून घडलेल्या घटनांचे, पात्रांचे, त्यांच्या कृतीचे, स्वभावाचे चित्रण केले जाते, त्यांच्याविषयी कथन केले जाते, ते कादंबरीतील निवेदनाद्वारे. निवेदन म्हणजे घटनांची मालिका होय. या संदर्भात डॉक्टर दिलीप धोंडगे लिहितात की निवेदन हे कथानकातील सर्व घटनाप्रसंगांना धरून येते, म्हणून त्यात वर्णन असते, पात्रात संभाषण असते, कधी एकाच पात्राच्या मनातील संभाषण असते. म्हणजे निवेदन हे कथानकावरच आधारित असल्यामुळे कथानकातील घटना प्रसंगाचे वर्णन, त्याचबरोबर विविध पात्रांच्या माध्यमातून झालेले संभाषण, काही पात्राच्या मनातील अव्यक्त विचार म्हणजे स्वगत, या सर्वांचा समावेश निवेदन या घटकामध्ये केला होतो. निवेदनाच्या विविध पद्धती आहेत. त्यात प्रथम पुरुषी निवेदन, तृतीय पुरुषी निवेदन, पत्र, दैनंदिनी यांच्याद्वारा कथानकाचे निवेदन करणे आदी. या पद्धतीपैकी तृतीय पुरुषी निवेदन एक प्रकारे सर्वज्ञ व सर्वसाक्षी असते. सर्व घटना प्रसंगाच्या वेळी जणू काही तो उपस्थित असतो आणि पात्राच्या अंतस्थ हालचाली त्याला कळत असतात. प्रथम पुरुषी निवेदनात निवेदकाच्या चिंतनाला व अंतर्मुखतेला अधिक वाव असतो. लेखक किंवा कादंबरीतील एखादे पात्र निवेदकाची भूमिका पार पाडत असते. कथन, संवाद, भाष्य, वर्णन या 4 घटकाद्वारे निवेदन साकारत असतं. 5वा घटक जो आहे तो आहे भाषा शैली. कादंबरी किंवा कोणत्याही ललित साहित्याची भाषा कशी असावी याबद्दल फार आग्रह धरता येत नाही, परंतु ज्या भावानुभवाचे प्रगटीकरण करायचे असेल त्यांच्याशी इमान राखणारी भाषा असावी. कादंबरी ही लेखकाची नवनिर्मिती असते, त्यामुळे त्याने तिथे भाषेचा सहेतुक वापर केलेला असतो. अर्थात तसा वापर करीत असताना कादंबरीकाराने जे विशिष्ट विश्व कल्पिलेले आहे, त्या विश्वाची, त्यात वावरणाऱ्या माणसाची जी संस्कृती आहे तिला अनुसरून भाषा वापरावी अशी अपेक्षा असते. कादंबरीची भाषा वास्तवाला व विषयाला अनुरूप, रसाळ, वेधक, साधी, सरळ व सुटसुटीत असावी. अशा भाषेमुळे कादंबरीतील कथानक व पात्रे वाचकासमोर उठावदारपणे उभी राहतात. एकूणच कादंबरी हा सर्वसमावेशक, विस्तृत व बहुआयामी वाङ्मय प्रकार असल्यामुळे तिच्या संरचनेत कथानक, लेखकाचा दृष्टिकोन, पात्रविचार, निवेदन, वातावरण व भाषाशैली हे घटक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. असा हा सर्वव्यापी वाङ्मय प्रकार असल्यामुळेच आशय, विषयनिहाय त्याचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. या प्रकाराचा विचार आपण नंतरच्या तासिकेमध्ये करणार आहोत. कादंबरीचे घटक, त्या घटकामध्ये आपण जी घटक पाहिली त्यामध्ये कथानक, पात्रविचार, लेखकाचा दृष्टिकोन, वातावरण, निवेदन पद्धती, भाषाशैली आदी घटकांचा विचार यामध्ये आपण केलेला आहे. धन्यवाद.